व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या वर्षी सुरू झाला? एकदम आयएमपी क्वेश्चन आहे. आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी. व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1973 मध्ये व्याघ्र प्रकल्प चालू झालेला आहे. लक्षात ठेवा 1973 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, सेना दलाचे मेडिकल कॉलेज महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर सर्वांना माहिती आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे जिल्ह्यामध्ये बघा सेना दलाचं मेडिकल कॉलेज. पुढचा प्रश्न आहे, सुप्रशासन दिन हा टिंबटिंब यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. तर अटल बिहारी वाजपेयी, ऑप्शन क्रमांक सी. सुप्रशासन दिन हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिवशी निमित्त साजरा केला जातो. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, गांधी आयर्विन करार कधी झाला होता? तर 1931 मध्ये बघा गांधी आयर्विन करार झाला होता. लक्षात ठेवा 1931 मध्ये हा करार झाला होता. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती कोण होती? तर भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रामधील पहिली व्यक्ती होती बघा ऑप्शन क्रमांक सी, धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा धोंडो केशव कर्वे ही पहिली व्यक्ती होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय संरक्षण अकादमी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, पुणे खडकवासला बघा ही स्थित आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या टिंबटिंब साईटला पसरलेल्या आहेत. तर बघा सह्याद्री पर्वतरांगा ऑप्शन्स क्रमांक आहे उत्तर ते दक्षिण या पसरलेल्या आहेत. कोणत्या? उत्तर ते दक्षिण. पुढचा प्रश्न आहे बघा, अंतराळमध्ये जाणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण होता? तर अंतराळमध्ये जाणारा पहिला भारतीय व्यक्ती होता बघा राकेश शर्मा, ऑप्शन क्रमांक डी. मॅकमोहन लाईन ही टिंबटिंब मधील सीमारेषा आखते. तर मॅकमोहन लाईन ही बघा भारत आणि चीन. लक्षात ठेवा भारत आणि चीन. तर मित्रांनो, आपण जर जिल्हा न्यायालयाची तयारीचा पेपर द्यायचा असेल तर आता बघा टाईम भरपूर कमी आहे आपल्याकडं. आणि मित्रांनो, कमी टायमामध्ये जास्त अभ्यास होण्यासाठी आपण बघा या ठिकाणी 149 रुपयाला PDF नोट्स अवेलेबल केलेले आहेत. हे नोट्स मित्रांनो तुम्हाला फोनपेला पैसे पाठवून आपल्याला याच नंबरला व्हॉट्सअपला मिळून जातील. मला याचा स्क्रीनशॉट फक्त या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे. फोनपे गुगल पे नंबर आहे बघा आपला 827555 8283 या नंबरला तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचे आहेत. आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो ह्या तुम्हाला त्वरित व्हॉट्सअपला मी पाठवून देईल. कारण की टाईम भरपूर कमी आहे. कमी टाईमामध्ये जर तुम्ही बघा पुस्तकं वगैरे काही वाचायला गेली तर बघा या ठिकाणी आपलं काहीच लक्षात राहणार नाही, योग्य डायरेक्शनने अभ्यास होणार नाही. आणि बघा जे काही TCS ने मागच्या वेळेस पेपर घेतले होते, तलाठी भरती, त्याच्यानंतर जे काही राज्य उत्पादन शुल्क असेल, विविध प्रकारचे भरती झाले असतील, त्याला अनुषंगून म्हणजे कोणकोणते प्रश्न रिपीट झाले होते, पुस्तक लेखक, 2011ची जनगणना, कशावर जास्त भर आहे TCSचा, याच्यानुसार बघा आपण नोट्स ह्या बनवलेल्या आहेत मित्रांनो. तुमच्या या ठिकाणी कमी वेळेमध्ये 100% जास्त अभ्यास होईल. आणि आता बघा परीक्षेला एकदम थोडा काळ उरलेला आहे. यासाठी मित्रांनो ह्या ज्या काही नोट्स आहेत तुम्हाला 827555 8283 हा फोनपे गुगल पे नंबर आहे. 149 रुपये सेंड करायचे आहेत आणि ह्या नोट्स तुम्हाला लगेच व्हॉट्सअपला त्वरित मिळून जातील. त्यामुळे अवश्य आपल्याला याचा लाभ करून घ्यायचा आहे. तर चला आता आपला व्हिडिओ पाहूयात. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामध्ये जो काही पर्यावरण संरक्षण कायदा आहे हा टिंबटिंबमध्ये मंजूर झाला. भारतामध्ये जो काही पर्यावरण संरक्षण कायदा आहे हा कधी मंजूर झाला होता? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, 1986 मध्ये हा जो काही कायदा बघा तो मंजूर झाला. कधी? 1986 मध्ये. नेक्स्ट आहे बघा, रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशामधील सीमा आहे? काय प्रश्न आहे बघा, रेड क्लिफ रेषा कोणत्या 2 देशामधली सीमा आहे? तर ऑप्शन क्रमांक आहे भारत आणि पाकिस्तान. एकदम IMP क्वेश्चन आहे बघा, प्रत्येक वर्षी हा प्रश्न विचारला जातो. महाराष्ट्रामधील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, जळगाव जिल्हा बघा केळी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? कोयना वन्यजीव अभयारण्य. बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी, सातारा. ऑप्शन क्रमांक बी, सातारा. सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यावर कार्य करतं ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून स्वीकारलेले आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान या देशाकडून स्वीकारलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? गुगामल. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये गुगामल आहे हे कमेंट बॉक्समध्ये लगेच व्हिडिओ पॉज करून टाईप करा. विजयस्तंभ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? एकदम IMP क्वेश्चन आहे. तर चित्तोडगड या ठिकाणी बघा विजयस्तंभ स्थित आहे. कुठं? चित्तोडगड. नेक्स्ट आहे बघा, वेदांकडे परत जा अशी घोषणा खालीलपैकी कोणी केली? तर वेदांकडे परत जा अशी घोषणा केली बघा स्वामी दयानंद सरस्वती. ऑप्शन क्रमांक आहे स्वामी दयानंद सरस्वती. महाराष्ट्रामध्ये उल्कापातामुळे तयार झालेलं सरोवर कोणतं आहे? एकदम तोंडीपाठ प्रश्न आहे. तर कोणतं बघा? लोणार सरोवर आहे. लक्षात ठेवा. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर बघा हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये.
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे? भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून समवर्ती सूची घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा, ऑस्ट्रेलिया. देवप्रयाग येथे भागीरथी नदी कोणत्या नदीशी जुळते? देवप्रयाग या ठिकाणी भागीरथी नदी कोणत्या नदीशी जुळते? तर अलकनंदा नदी. कोणती बघा? अलकनंदा. इंडिया 2020 अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम हे जे काही पुस्तक आहे हे कोणाचं आहे? तर बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नाट्यशास्त्र हा जो काही ग्रंथ आहे खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? कोणता? नाट्यशास्त्र. तर ऑप्शन्स क्रमांक सी भरतमुनी. ऑप्शन्स क्रमांक सी भरतमुनी यांनी बघा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा. जगामध्ये जैवविविधता करार कोणत्या वर्षी अंमलात आला? तर ऑप्शन्स क्रमांक सी 1993 मध्ये बघा जैवविविधता करार अंमलात आला होता. भारतीय चलनासाठी जे काय असं जे काही चिन्ह आहे बघा आपल्या नोटेवर असतं, या चिन्हाची रचना कोणी केलेली? तर अमेरिकेचं चिन्ह कसं आहे बघा असं डॉलरचं चिन्ह असतं, तसं आपलं भारताचं असं आहे. तर या चिन्हाची रचना केली बघा उदय कुमार. ऑप्शन क्रमांक डी उदय कुमार. सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सेनेचे रेजिमेंटल मार्चिंग गाणं कोणतं होतं? एकदम सोपा प्रश्न आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए कदम कदम बढायजा. काय होतं बघा? कदम कदम बढायजा. महाराष्ट्रामधील वर्ध्याजवळील जे काही सेवाग्राम आश्रम आहे हा कोणी स्थापन केला होता? तर ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी. लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांनी हा स्थापन केला होता. महाराष्ट्रामधील पेच नदीवर कोणतं धरण बांधलेलं आहे? आता जी काही पेच नदी आहे त्या पेच नदीवरती कोणतं धरण बांधलं आहे? तर ऑप्शन्स क्रमांक बी. लक्षात ठेवा बी. ऑप्शन क्रमांक बी तोतलाडोह. दिल्लीमधील जे काही शांतिवन आहे भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे? कोणतं? शांतिवन. एकदम IMP क्वेश्चन आहे. तर जे काही शांतिवन आहे बघा ते पंडित जवाहरलाल नेहरू. ऑप्शन क्रमांक बी पंडित जवाहरलाल नेहरू या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे बघा. महात्मा गांधी यांनी सत्याग्रह प्रथम कोणत्या ठिकाणी चालू केला होता? तर प्रथम सत्याग्रह आपल्याला विचारलंय. तर ऑप्शन क्रमांक बी चंपारण या ठिकाणी प्रथम सत्याग्रह झाला होता. कुठं? चंपारण. पुढचा प्रश्न अत्यंत IMP क्वेश्चन आहे बघा. महाराष्ट्रातील नकाशामध्ये बाणाने दर्शवलेला जिल्हा कोणता आहे? तर कोणता आहे बघा हा जिल्हा? तर आपल्या सर्वांना माहिती इकडे काय बघा छत्तीसगड आहे. तर छत्तीसगडला बघा गडचिरोलीची बॉर्डर टच होते, म्हणून बघा हा जिल्हा कोणता आहे बघा गडचिरोली. इकडे अति दक्षिणेकडील, इकडे अति उत्तरेकडील, इकडे काय बघा कोकण किनारपट्टी. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आपत्कालीन काळामध्ये मूलभूत अधिकारांचं निलंबन घेतलं आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी जर्मनी. ऑप्शन्स क्रमांक डी जर्मनी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. महाराष्ट्रामधील जे काही रेकुरी ब्लॅक बक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक बी अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पहा. सरदार सरोवर धरण प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? कोणता? सरदार सरोवर. तर हा बघा नर्मदा नदीवरती बांधण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील कोणतं शहर आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे? महाराष्ट्रातील कोणतं शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा नाशिक. लक्षात ठेवा गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे कोणतं? नाशिक. अगला प्रश्न. काझीरंगा वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी स्थित आहे? कोणतं? काझीरंगा. एकदम सोपा प्रश्न आहे. तर ह्या आसाममध्ये बघा ऑप्शन क्रमांक सी आसाम. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो? तर कोणत्या ठिकाणी होतो? सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर. ऑप्शन्स क्रमांक ए महाबळेश्वर या ठिकाणी. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून जे काही लोकसभेतील अध्यक्ष आहे ते घेतलेलं आहे? तर युनायटेड किंगडम. मराठवाडा कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर हे परभणीमध्ये बघा ऑप्शन क्रमांक 2 परभणी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे परभणी या ठिकाणी स्थित आहे. जागतिक कर्करोग दिवस केव्हा असतो? जागतिक कर्करोग दिवस कधी असतो? तर बघा 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस असतो. कधी? 4 फेब्रुवारीला. जागतिक ब्रेन लिपी दिन केव्हा असतो? जागतिक ब्रेन लिपी दिन तर हा असतो 4 जानेवारीला जागतिक ब्रेन लिपी दिन असतो. 4 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे जे काही सल्ले शिखर आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये? नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. लक्षात ठेवा महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचं जे काही साल्हेर शिखर आहे
ते नाशिक जिल्ह्यामध्ये. पहिलं कोणतं आहे? कळसुबाई आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तो ऑप्शन क्रमांक डी अहमदनगर जिल्ह्याचं बघा सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. भारतामधील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती टिंबटिंब म्हणजे कोण करत असतं? तर सर्वांना माहिती बघा राष्ट्रपती. आपले राष्ट्रपती कोण बनलेले बघा? भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. आणि नवीनच बघा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पण बनलेले बघा उदय ललित. लक्षात ठेवा उदय ललित. आणि जे काय आपले राज्यपाल आहेत त्यांचं नाव काय बघा? भगतसिंग कोश्यारी. पुढचा प्रश्न आहे, पोर्ट ब्लेअर ही राजधानी टिंबटिंबची बघा कोणती? पोर्ट ब्लेअर. एकदम IMP क्वेश्चन आहे. तर ऑप्शन्स क्रमांक ए अंदमान आणि निकोबार बेटे काय बघा? पोर्ट ब्लेअरची राजधानी. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील नकाशात जो काय बाणाने दर्शवलेला, कशाने? बाणाने दर्शवलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक बी औरंगाबाद जिल्हा आहे. कोणता? हा जो काय आहे औरंगाबाद जिल्हा आहे. या ठिकाणी बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? हा अहमदनगर. दिसला सर्वांना? इकडे आपण सुरुवातीला बघितलं गडचिरोली. भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी आणि पक्ष्याचं संरक्षण हा कोणत्या सूचीमधला भाग आहे? बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक सी समवर्ती सूची. लक्षात ठेवा समवर्ती सूची. आणि समवर्ती सूची आपण कोणत्या देशाकडून स्वीकारलेली? आत्ताच आपण प्रश्न बघितला त्याचं उत्तर बघा तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच टाईप करा. खालीलपैकी भारतामधील पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र कोणतं आहे? तर बघा खालीलपैकी भारतातील जीवावरण राखीव क्षेत्र कोणतं आहे? तर ऑप्शन्स क्रमांक डी निलगिरी. पुढीलपैकी कोणता कार्यक्रम हा 2 ऑक्टोबर 2014ला सुरू झाला होता? तर ऑप्शन क्रमांक ए स्वच्छ भारत अभियान. बघा हा कार्यक्रम 2 ऑक्टोबर 2014ला चालू झाला होता. नेक्स्ट आहे बघा कथ्थक हे जे काय लोकप्रिय नृत्य आहे भारताच्या कोणत्या राज्याचं आहे? कथ्थक. तर हे उत्तर प्रदेश राज्याचं आहे बघा कथ्थक. ऑप्शन क्रमांक सी. देवधर चषक जे काही आपल्या ट्रॉफी असतात बघा त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. देवधर चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या? क्रिकेट. सध्या कोणतं बघा आशिया कप चालू आहे. महाराष्ट्रामध्ये पानशेत धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? पानशेत धरण. तर हे पुणे जिल्ह्यामध्ये बघा इथं बघा पानशेत. दिल्लीमधील जे काही वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे? वीरभूमी. तर बरोबर उत्तर आहे बघा याचं ऑप्शन्स क्रमांक ए राजीव गांधी. लक्षात ठेवा राजीव गांधी. महाराष्ट्र केसरी क्रीडा स्पर्धा कुस्तीशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी. नरेंद्रनाथ दत्त हे कोणाचं मूळ नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक ए स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांचं जे काही जन्मदिवस आहे बघा हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो 12 जानेवारी. हे पण लक्षात ठेवा. आणि 5 सप्टेंबरला कोणाची जयंती असते? शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. खालीलपैकी कोणाला भारतीय नायटिंगल असं म्हटलं जातं? ऑप्शन क्रमांक बी सरोजिनी नायडू यांना म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक बी सरोजिनी नायडू. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रामधून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक डी चंबळ ही जी काही नदी बघा ही महाराष्ट्रामधून वाहत नाही. पयोली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला कोणती? पयोली एक्सप्रेस म्हणून ओळखली जाणारी महिला कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक ए PT उषा. कोण आहे बघा? PT उषा ही ओळखली जाते. तमाशा लोकनृत्य जे काही नृत्य नाटक आहे कोणत्या राज्यामध्ये? तर आपल्या सर्वांमध्ये तमाशा कुठं असतो? महाराष्ट्रामध्ये असतो. नेक्स्ट आहे बघा लोकसभेमध्ये केंद्रशासित प्रदेशांसाठी किती जागा राखीव असतात? बघा लोकसभा आपल्याला काय विचारले? लोकसभा. तर याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए 20 असतात. किती? 20 जागा राखीव असतात. ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणतं शहर निजामशाही वंशाचं म्हणून ओळखलं जातं? तर ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर. ऑप्शन क्रमांक ए अहमदनगर. महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या साली झाली? तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली. ऑप्शन क्रमांक बी. गीताई या पुस्तकाचे लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर गीताई या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे बघा विनोबा भावे. ऑप्शन्स क्रमांक सी विनोबा भावे. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रातील ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य हे बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. महाराष्ट्रात महारोग्यांच्या सेवेसाठी आनंदवन हे कोणी उभारलं होतं? तर ऑप्शन्स क्रमांक सी बाबा आमटे यांनी उभारलं होतं. कोणी? बाबा आमटे. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी
कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? कोणता शेकरू? तर भीमाशंकर पुणे या ठिकाणी. पृथ्वीचा जो काही 71% पृष्ठभाग आहे हा टिंबटिंबने व्यापलेला आहे. 71% काय आहे बघा? पाणी. लक्षात ठेवा, पाणी का पेट्रोल? पाणी बघा. महाराष्ट्रामध्ये येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर येलदरी हे धरण बघा परभणी. ऑप्शन्स क्रमांक परभणीमध्ये स्थित आहे. तर मित्रांनो, खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाच्या PDF त्याचबरोबर GKचे व्हिडिओ आणि जे काय IMP स्टॅटिक GK असेल ते सर्व टाकलं जाईल आणि महत्त्वाचे पोलसुद्धा टाकले जातील. चंबळ नदी भारतातील कोणत्या राज्यामध्ये उगम पावते? तर चंबळ ही बघा मध्य प्रदेशमध्ये उगम पावणारी नदी. भारतामधील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होता? तर ऑप्शन क्रमांक B तारापूर या ठिकाणी बघा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प होता. आता पुन्हा आपल्याला बघा नकाशामध्ये जो काय बाणाने दर्शवलेला जिल्हा आहे तो ओळखायचा. या ठिकाणी कोणता जिल्हा दिलेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक C. या ठिकाणी काय बघा लातूर. ऑप्शन क्रमांक C लातूर आहे बघा.